22 वर्षांची तरुणी जी की UPSCची तयारी करत होती आणि तिच्याच इन्स्टिट्यूटच्या पुढे एक 24 वर्षाचा तरुण जो की चहा विकत होता. तरी या पोरीचं आणि या पोराचं जुळलं. या दोघांमध्ये ज्या वेळेला शरीरसंबंध बनायचे त्यावेळेला तो पोरगा हिचे फोटो आणि व्हिडिओ काढून अश्लील वेबसाईटवरती अपलोड करायचा. याच्यानंतर जे कांड घडलेलं आहे मित्रांनो, ते तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकणारच आहात. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला जशी घटना सुरुवातीला सांगितली, तर ही जी पोरगी आहे हिचं नाव आहे समीरा. समीरा एका छोट्याशा गावामधून तिच्या वडिलांनी म्हटले की तिचं स्वप्न होतं तिच्या वडिलांचं की माझी पोरगी एक मोठी अधिकारी व्हावी, म्हणून तिला UPSCची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरामध्ये पाठवलं. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्या वेळेला मोठ्या शहरामध्ये पोरी जातात, काही पोरी चांगल्या असतात की काही जरी केलं तर इकडं तिकडं भटकत नाही. त्यांचं लक्ष जे असतं ते पूर्ण करतात आणि त्याच मोठे अधिकारी होतात. कधीही बघा तुम्ही, जे आता अशा तशा भटकणारे असतात, ह्या अशा समीरासारख्या ह्या भटकायला चालू होतात. मोठे शहर, मोठं आसपास सगळं, त्यामुळे ते भटकायला चालू होतात. मैत्रिणी वेगळ्या भेटतात. तर असाच विषय झाला समीरासोबत. तिला मैत्रिणी वेगळ्या भेटल्या. मैत्रिणी ज्या होत्या मोठ्या घरातल्या होत्या. ही जी होती मध्यमवर्गीय कुटुंबातील. मैत्रिणी मोठ्या घरातल्या, टाईमपास करायला आलेल्या कॉलेजला शिकायला, म्हणजे घरच्यांचा पैसा उडवण्यासाठी आणि टाईमपास करण्यासाठी. लग्न होऊ नये म्हणजे लग्नाला विरोध करता तर येत नाही, पण लग्न पुढे ढकलता यावं म्हणून शिक्षणाच्या नावाखाली येऊन राहिलेले असतात. तसं समीराचं नव्हतं. तिला खरंच अधिकारी बनायचं होतं, पण संगत अशी काय वाईट लागली की तिलाही नाद लागला. पोरींसोबत बाहेर जाणे, फिरणे, दारू पिणे आणि नवीन नवीन पोरं बोलवून रूमवरती शरीरसंबंध करणे, असे काही नाद लागले समीराला. तर याच नादाला असा त्यांच्या पुढे एक टपरी टाकलेला पोरगा बघायचा. तो बघायचा की ह्या पोरी जी आहे बाहेरची पोरं बोलवून आणतात, दारू प्यायला जातात. आता मी जर यांच्याशी मैत्री केली तर माझंही यांच्यासोबत काम होऊन जाईल. तर असा विचार करत दीपक, त्या पोराचं नाव होतं दीपक, तो समीरासोबत ओळख वाढवायला चालू करतो. ज्या वेळेला समीरा तिथं चहा प्यायला जायची, दारू पिल्यानंतर नशा उतरण्यासाठी, हँगओव्हर म्हणतात ते काय असतं ते, हे चुकीचं आहे बरं का दारू पिणं, ते उतरवण्यासाठी तिथं जायची. तर मित्रांनो, तो दीपक जो होता तो तिच्यासोबत हळूहळू गप्पा मारायला लागला. दीपक म्हणायचा, मॅडम तुम्ही दररोज पिता, मलाही कधी तर बोलवत जावा. समीरा म्हणायची, हो बोलवेन ना, काही अडचण नाही. तर एके दिवशी असंच ज्या वेळेला समीरा दारूच्या बाटल्या घेऊन येत होती, त्यावेळेला जो दीपक होता, ज्या वेळेला दीपक म्हणला मी बी येऊ का मॅडम, त्यावेळेला समीरा म्हणली तू पण एवढा विचारतो म्हणल्यावर चल तू पण आज करूनच टाकू, आज आपण मेहफिल जमवू. असं म्हणून समीरानं दीपकला बोलवलं. समीरानं दीपकला बोलवल्यानंतर समीरा तर फुल टल्ली झाली पिऊन, पण दीपक पिला नाही. दीपकनं काय केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो, दीपक समीरा टल्ली झाल्यानंतर तिचा फायदा घेतला. शरीरसंबंध बनवले त्याच्यासोबत, तिचे व्हिडिओ काढले आणि ते वेबसाईटवर पण अपलोड केले. आणि त्याचं एक कामच होतं की तिथं जे इन्स्टिट्यूटमध्ये पोरी शिकतात त्यांच्यासोबत शरीरसंबंध बनवणे, त्यांना फसवून आणि अश्लील वेबसाईटवरती अपलोड करणे. तर मित्रांनो, या अशा प्रकारच्या जाळ्यामध्ये समीरा अडकली होती. छोट्याशा गावामधून येऊन चुकीच्या माणसांच्या नादी लागून अशा गोष्टीत अडकली होती. आता दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तिची नशा उतरली, चहा प्यायला गेली दीपकच्या ह्याच्यावरती. दीपक म्हणला, मॅडम काल मजा केली बरं का. हो म्हणली. तर म्हणला माझ्याकडे एक व्हिडिओ आहे बघा की तेवढा. त्यावेळेला ती व्हिडिओ बघते, तिच्या पायाखालची जमीन सरकते. आता काही करावं कळेना तिला. त्यावेळेला दीपक म्हणतो, आत्ता जर माझ्यासोबत तुम्ही कायम शरीरसंबंध नाही बनवले तर मी हा व्हिडिओ पूर्ण जगामध्ये व्हायरल करेल. आता तिला काही करावं कळेना. तर मग आता समीरा म्हणली, ठीक आहे कधी कधी बनवू, दररोज काय होणार नाही. दीपक म्हणला मला काहीच अडचण नाही, तुम्ही महिन्यातून एकदा म्हणा, पण मला मिळालं म्हणजे बाद झालं. त्यावेळेला जो दीपक होता पूर्ण कॅमेराचा सेट घेऊन यायचा, व्हिडिओ बनवायच्या नादानं समीरासोबत शरीरसंबंध बनवायचा, वेगवेगळ्या पोज देऊन वेगवेगळ्या अँगलनं शूटिंग करायचा. एके दिवशी असंच समीराच्या गावातील कुठल्या तरी एका मुलाने अश्लील वेबसाईट शोधताना समीराचा व्हिडिओ दिसला. सुरुवातीला तर तो कन्फ्यूज झाला की समीरा असेल नसेल, पण त्यानं ज्या वेळेला समीरा तिच्या मैत्रिणींना विचारलं तर समीराच होती. समीराच्या घरच्यांना सांगण्यात आलं की समीरा असं झालं आहे, अशी अशी व्हिडिओ दिसतात तिचे. समीराचे घरचे तिला फोन करतात, काय विषय झाला आहे, तुझी व्हिडिओ दिसतात म्हणतात. त्यावेळेला समीरा म्हटली त्या दीपकला, तू व्हिडिओ व्हायरल केलेत काय? तो म्हणला नाही. तर म्हणली मग माझ्या गावातून मला कॉल कसे यायला लागलेत? त्यावेळेला दीपक म्हटला, माझं कामच आहे ते की मी अश्लील वेबसाईटवरती व्हिडिओ अपलोड करतो आहे. हे म्हटल्यानंतर समीरा एवढी रागाला गेली, तिथं पडलेला एक रॉड घेतला आणि दीपकला डोक्यात मारला. दीपकला डोक्यात मारल्यानंतर दीपकचा जागीच मृत्यू झाला मित्रांनो. आता समीराला असं करताना बघितलं होतं आसपासच्या माणसाने. पोलिसांना कॉल करण्यात आला. पोलीस त्या ठिकाणी आले आणि समीराला ताब्यात घेतलं. दीपकची बॉडी ताब्यात घेतली. पोस्टमॉर्टम केल्यानंतर जबरदस्त मार लागल्याने मृत्यू झाला असं त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आलं.
आता समीराची तर बदनामी झाली होती. समीरानं ही गोष्ट सांगली, अशी व्हिडिओ बनवली होती आणि वेबसाईटवरती अपलोड केली. मला हे ब्लॅकमेल करत होता म्हणून मारलं. आता मला यामध्ये सांगा मित्रांनो, चूक कोणाची? दीपकची तर चूक आहे 100%. पण समीराची चूक नाही का मला सांगा बरं मित्रांनो? कशाला तिनं अशा पोरांच्या नादी लागायचं? आपलं काम काय होतं की शाळेत जाणे, अभ्यास करणे, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणे, ते सोडून बाकीचे सगळे धंदे करायला लागली ती समीरा. याच्यामुळे तिच्यासोबत असं झालं. आता पूर्ण आयुष्य जेलमध्ये घालवणार आहे. बघू आता पुढे काय होतंय. अजून तर त्याच्यावरती निकाल आलेला नाही, पण भरपूरच तिला शिक्षा होणार आहे असं वाटतंय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.